काय नाव आपलं? राकेश आनंदपूरकर, गाव? वडनेर भैरव. सर तुम्ही आमच्या जो JK मल्चिंग पेपर वापरला कसा वाटला तुम्हाला? पेपर छान, क्वालिटी कशी वाटली पेपर? क्वालिटी बी चांगली. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, मागच्या वर्षी एवढं हिट जास्त कमी असताना बी बाकीचे पेपर चिरून गेले, उलून गेले. मायक्रोन जास्त असताना बी या वर्षी मायक्रोन आम्ही कमी आणले. टाकण्यात काही अडचण वाटली नाही, तुम्हाला? टाकण्यात बी अडचण काय आली नाही. एवढं हिट असताना बी काही उरलं नाही. अजून टमाटे बी 17-18 पुढे होत आले. असं फाटला वगैरे काही? नाही फाटलं तर नाही. पांढरी माशी कसं कंट्रोल मिळाला? पांढऱ्या माशीला चांगल्यापैकी कंट्रोल भेटला, कारण की त्याच्या अंगी चमक आहे सफेद पानाचा जास्त, त्याच्यामुळं यावर्षी पांढरी माशी कमी आली आणि काळ्या माशीला बी प्रादुर्भाव कमी होऊन गेला. पाण्याची बचत वाटली तुम्हाला? हो, मागच्या वर्षी 2-2, 3-3 तास पाणी द्यावं लागायचं, तेव्हा ते कसं तरी फ्रेश. यावर्षी एवढं हिट असताना बी आम्ही 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास पाणी दिलं तरी बा यावर्षी माल अजून बी असे फ्रेश आहे. बाकीचे प्लॉट आहेत बघितले होते ज्यांचे मल्चिंग पेपर हलक्या कंपनीचे 2-2, 3-3 तास पेक्षा जास्त पाणी देऊन बी त्यांचे प्लॉट खराब होऊन चालले, डम्पिंग होऊन जाते, कारण त्याच्यातून सूर्यप्रकाश जास्त जातो पेपर. आणि या पेपरमध्ये तुम्ही असं तुम्हाला वाटतं का दुसरं पीक घेऊ शकता? हो, 100% याच्यात दुसरं पीक होऊ शकतं. आणि पेपर काढण्याची अडचण आली नाही, कारण तुकडे पडले नाही. मागच्या वर्षी ते हलके पेपर होते, ते तुकडे पडून गेले. एका मित्रांना बी पेपर काढला, त्याचे तुकडे तुकडे वेचायला त्रास होऊ लागला त्याला. या वर्षी हा पेपर चांगला, एका जणाचा चांगला निघाला, एका जणाचा खराब निघाला. तो खराब निघाला, काढताना दुसरा असं तुकडे वगैरे होत नाही? नाही, तुकडे नाही होते. मुळीला काय फरक वाटला तुम्हाला? मुलीला कारण की असं याच्यातून सूर्यप्रकाश जास्त खाली जात नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या काही नियोजन होत असेल ते. बाकीचे पेपर कसे काळसट आहे, त्याच्यातून सूर्यप्रकाश खाली जातो बुवा, असं खाली गेल्यामुळं तर इथले आहे ना मुळ्या खराब होऊन जाते दुसऱ्या पेपर उन्हाच्या शॉकमुळे. यानं होत नाही बुवा सफेद मुळी, डम्पिंग होत नाही. डम्पिंग न झालं तर मुळीसाठी पण हा, चांगलं. मुळीसाठी चांगलं. मुळी चांगली राहिली तर फळाला ॲव्हरेज, रोगप्रतिकार क्षमता, या सगळ्या गोष्टी वाढवता, वर खोडा बिडा फुटण्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. पिकाला बाकी काय असं फ्रेशनेस पण वाटला हो, तुम्हाला? फ्रेश पण आहे, कारण की खाली मुळीला हिटचा चटका बसून नाही ना. बाकीचे खराब दुसऱ्या कंपनी पेपर हिटचा चटकामुळे भरपूर प्लॉट यावर्षी डॅमेज झाले.